नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. पवित्र पोर्टल चालू घडामोडी आणि अपडेटमध्ये आपल्या मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2026 म्हणजे 2025 आहे आपली, ही 2025ची शिक्षक भरती आता 2026 आपला चालू आहे आणि ह्या 2026मध्ये ही भरती पूर्णत्वास येणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, भरपूर असे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहे की जर आमचा स्कोर चांगला आहे तर अशा कोणत्या ज्या संस्था आहेत त्या संस्था आपल्याला विनामुलाखत या शिक्षक भरतीसाठी येणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य ज्या संस्था असतात, ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल, नपा असेल, मनपा असेल, कटक मंडळी या ज्या संस्था आहे किंवा आश्रमशाळेच्या ज्या संस्था आहेत, या सर्व शाळा आपल्या ह्या विनामुलाखतसाठी येत असतात आणि तिथे कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होत नाही. एकास एक या प्रमाणात तुमच्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला तिथे नोकरी मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा खाजगी देखील काही संस्था आहेत, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, ज्या खाजगी देखील ज्या संस्था आहेत त्या संस्था तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत आणि या शिक्षक भरतीमध्ये या संस्था येऊन आपल्याला विनामुलाखत भरती ह्या संस्था म्हणजे कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न करता ह्या संस्था एकास एक या प्रमाणात तुमच्या गुणांच्या आधारावर तुम्हाला त्यांच्या शाळेत, त्यांच्या संस्थेत घेणार आहेत. म्हणून भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की अशा कुठल्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या पवित्र पोर्टलला येणार आहेत आणि त्या पवित्र पोर्टलला विनामुलाखत म्हणून येणार आहेत. तर मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विनामुलाखत भरती करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुमची निवड नाही झाली तर ह्या खाजगी देखील संस्थांमध्ये तुमची निवड होऊ शकते. मेरिट हे डिपेंड ऑन द व्हॅकन्सीज. आपल्याला माहीत आहे की जर व्हॅकन्सी जर चांगली असेल तर मेरिट हे 100% कमी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वेळ न वाया घालता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. पवित्र पोर्टलवर विनामुलाखत पर्याय असणाऱ्या संस्था. तर थेट या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या प्रक्रियेत उमेदवारांची निवड पूर्णपणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी की टेट आपण दिली आहे त्या टेटच्या गुणांवरच आपली निवड येथे होत असते. यामध्ये संस्था स्तरावर कोणतीही मुलाखत घेतली जात नाही, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक व 100% गुणवत्तापूर्ण होत आहे. म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. पारदर्शक नियुक्तीचे फायदे काय, तर उमेदवाराला कोणत्याही गैरव्यवहाराला किंवा कोणत्याही वशिलेबाजीला सामोरे जावं लागत नाही. पात्र शिक्षकांची थेट जिल्हा परिषद शाळाप्रमाणेच खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये देखील सरळ सेवा पद्धतीने थेट नियुक्ती होते. हा सर्वात महत्त्वाचा फायदा हा विनामुलाखत या प्रकाराचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली जी संस्था आहे ती पहिली संस्था म्हणजे आशिया खंडातली सर्वात मोठी संस्था, या संस्थेचं नाव आहे रयत शिक्षण संस्था सातारा. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी ह्या ज्या संस्थेचे जनक आहेत त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था काढली आणि रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर हजारो शाळा या महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे जर विनामुलाखत वर्गात सर्वात जास्त पदे ज्या कोणत्या संस्थेची येत असेल तर ती संस्था म्हणजे ही रयत शिक्षण संस्था सातारा. पारदर्शक गुणवत्ताधारक उमेदवारांना थेट येथे सेवेची मोठी संधी ही रयतमध्ये आपल्याला मिळत असते. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आणि सगळ्या स्तरावर म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी जी अग्रगण्य संस्था आहे, म्हणून ही रयत शिक्षण संस्थेची एक वेगळीच ओळख आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पवित्र पोर्टलमध्ये 2025च्या शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी जर कोणाची येणार असेल तर ती रयत शिक्षण संस्था सातारा येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना रयतला प्रेफरन्स तुम्ही नक्की द्या अशी सर्वांना मी विनंती करतो. त्यानंतरची दुसरी संस्था म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. विद्यार्थी मित्रांनो, ही देखील एक दर्जेदार संस्था आहे. ही सुद्धा अनेक अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा ही चालवते आणि पवित्र पोर्टलद्वारे विनामुलाखत अंतर्गत महिला व इतर प्रवर्गातील शिक्षकांची ही याच्या माध्यमातून सरळ नियुक्ती केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, ही देखील संस्था ही आपल्याला पवित्र पोर्टलवर विनामुलाखत या प्रकारासाठी येणार आहेत. त्यानंतर ओळया तिसऱ्या संस्थेकडे. तिसरी संस्था म्हणजे भारती विद्यापीठ पुणे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व भव्य नेटवर्क असलेली पतंगराव कदम यांनी स्थापन केलेली भारतीय विद्यापीठ ही संस्था आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात मोठं योगदान या संस्थेत आहे. महाराष्ट्रातील शहरात व ग्रामीण भागात विखुरलेली ही संस्था अनुदानित शाळांमधले शिक्षक पदे पोर्टलच्या माध्यमातून थेट
पूर्ण फेरीतूनच भरली जातात. कुठल्याही प्रकारची विथ इंटरव्ह्यू मुलाखत होत नाही. येथे रुजू होणाऱ्या शिक्षकांना दर्जेदार शैक्षणिक पायाभूत सुविधा देखील मिळतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भारतीय विद्यापीठ पुणे हा देखील पर्याय आपल्यासमोर आहे. ही देखील संस्था आपण आपल्या डोळ्यासमोर प्रेफरन्स देताना ठेवली पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इतर प्रमुख ज्या संस्था, खाजगी संस्था आहे त्याविषयी बघूया आपण. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातले संस्थांचे जाळे पसरले आहे त्या देखील खाजगी संस्था आपल्याकडे आहे. तर ती म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट व कर्मवीर संस्था. शहरी आणि निमशहरी स्तरावरील जी संस्था आहे सिंहगड संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत अनेक शाळा या आणि महाविद्यालय आहेत. या संस्थांमधले अनुदानित शाळा पवित्र पोर्टलच्या विनामुलाखत प्रक्रियेचा एक भाग आहे. उमेदवार थेट टेटच्या मेरिटनुसार या संस्थांमध्ये शिक्षक बनू शकतात. पारदर्शक पद्धती आणि भरती प्रक्रियेचा लाभ जर उत्तम कोणाला घ्यायचा असेल तर तरुणांनी ते 100% रुजू व्हावं, अशी ही सिंहगड इन्स्टिट्यूट व कर्मवीर संस्था आपल्याकडे आहे. त्यानंतर जी संस्था, पुढली संस्था आहे जी पीपल एज्युकेशन सोसायटी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित व वंचित घटकापर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचण्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती. तर पीपल एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेमध्ये देखील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती या संस्थेमध्ये होत असते. कुठल्या प्रकारचा आर्थिक व्यवहार इथे केला जात नाही. या संस्थेचं उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आधार करत येथे शिक्षकांची भरती प्रक्रिया संपन्न होते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही गरजू असाल आणि तुम्हाला तुमचा स्कोर जरी चांगला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना पीपल एज्युकेशन सोसायटी या संस्थेला नेहमी अग्रगण्य स्थान द्यावे ही विनंती. त्यानंतर जी संस्था आहे ती शिवाजी शिक्षण संस्था. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी शिक्षण संस्था ही जी संस्था आहे ही संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेची वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विस्तीर्ण जाळे आहे आणि पवित्र पोर्टलला विना मुलाखत या भरतीमध्ये या संस्थेचा नेहमीच मोठा भाग राहिला आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्था जी संस्था आहे, सर्वात मोठी जी संस्था आहे ही शिवाजी शिक्षण संस्था. या संस्थेला देखील आपण प्रेफरन्स द्यावं आणि आपली निवड करून घ्यावी, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढची जी संस्था आहे ती मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक. ही सुद्धा खूप मोठी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. MVP आपण त्याला म्हणतो. 1914 साली या संस्थेची स्थापना झाली. त्याला मविप्र किंवा MVP असं इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. संस्था उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा. नाशिक व शेजारील जिल्ह्यामध्ये संस्थेच्या शेकडो प्राथमिक व माध्यमिक शाखा आहे. येथे रिक्त शिक्षकपदे पवित्र पोर्टलच्या थेट गुणवत्ता म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेतून भरली जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची संधी या नवीन शिक्षकांना या संस्थेमार्फत मिळते. मागच्या वेळेसही मराठा विद्या प्रसारक समाजच्या जागा बहुतेक आल्या नव्हत्या असं मला वाटतं, परंतु यावेळेस त्या जागा आपल्याला 100% विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतील असं मला वाटतं आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या ज्या संस्था आहे ज्या भरतीमध्ये सहभाग घेतात आणि 1 रुपयाही घेत नाही आणि विदाऊट इंटरव्ह्यूला त्यांचा हातभार राहतो, तो म्हणजे जवाहर एज्युकेशन सोसायटी. या संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या अनुदानित शाळांमध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षक मुलाखतीच्या विनामुलाखत होते. त्यानंतर विद्या भारती शिक्षण संस्था, राष्ट्रव्यापी मूल्य शिक्षण देणारी संस्था देखील अनुदानित शाळांच्या रिक्त जागा थेट गुणवत्तेनुसार भरते. त्यानंतर तसंच स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला माहीत असेल ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला येत असतात. त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या संपूर्ण विनामुलाखत स्वरूपात शिक्षक भरती करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर शिक्षक भरतीमध्ये ह्या ज्या संस्था आहेत या संस्था तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजे. मराठा विद्या प्रसारक समाज, शिवाजी शिक्षण संस्था, पीपल एज्युकेशन सोसायटी, सिंहगड इन्स्टिट्यूट कर्मवीर संस्था, त्यानंतर आपण बघितलेली भारतीय विद्यापीठ पुणे, त्यानंतर महर्षी कर्वे शिक्षण संस्था आणि एक शिवाजी स्वामी शिक्षण संस्था, ती संस्था रयत शिक्षण संस्था. या ज्या संस्था आहे या संस्था विना मुलाखत येत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या संस्था जरूर आपल्या प्रेफरन्समध्ये जर आपल्याला ह्या शाळा दाखवत असेल तर कृपया यांची निवड करा. तुमच्या प्रेफरन्समध्ये पहिल्या 10मध्ये या संस्था ठेवा. तुमचे जर स्कोर चांगला असेल तर 100% तुमची नियुक्ती या संस्थेवर होणार आहे. शिक्षक निवडीची सोपी प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे. टेट परीक्षा आपल्याला द्यावी लागते, आपण ती दिलेली आहे आणि आता प्राधान्यक्रम नोंदवण्याची जी वेळ आलेली आहे. तर पवित्र पोर्टलवर विनामुलाखत संस्थांचे प्राधान्यक्रम आपल्याला येणार आहेत. लवकरच ते प्राधान्यक्रम येतील असं आपली आशा आहे. त्यानंतर आपली थेट गुणवत्ता यादी कोणत्याही मुलाखतीशिवाय गुणांच्या क्रमानुसार आपली निवड यादी जाहीर होईल आणि निवड यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या कागदपत्रांची पडताळणी या संस्थेमध्ये जाऊन आपल्याला मूळ कागदपत्र घेऊन पडताळणी होऊन थेट आपल्याला नियुक्ती आदेश मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या संस्था बघा. पारदर्शक भरतीचे मूल्यांकन करण्यासाठी 100% या विनामुलाखत पारदर्शक ज्या संस्था
पवित्र पोर्टलला येणार आहेत. तर महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या विनामुलाखत प्रक्रियेमुळे उमेदवारांच्या गुणांना खरी किंमत मिळाली आहे. या मुलाखतीचे कोणतेही गुण नसल्यामुळे वशिलेबाजीला आता आळा बसलेला आहे. या प्रमुख 10 शिक्षण संस्थांसह राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षक भरतीची हीच सुवर्ण व पारदर्शक प्रणाली अवलंबली जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे खऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम होत आहे. भरपूर अशा ज्या संस्था आहेत त्या विनामुलाखतसाठी येणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मॅथ विथ सूरज सर या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. नक्कीच तुमच्या भागातली कोणती संस्था तुम्हाला वाटते ती विनामुलाखत येईल त्या संस्थेचं नाव मला सांगा. तुमचे गुण, तुमच्या कॅटेगरी आणि स्कोर सांगा. तर तुमच्या लागण्याचे किती चान्सेस आहे हे तुम्हाला मी त्या माध्यमातून उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर पुन्हा एकदा आमच्या या चॅनलमध्ये आपण आला तर तुम्ही व्हिडिओ बघितला तर कृपया लाईकचं बटन, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.